छत्रपती शिवबाचे चरण स्पर्शुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी छत्रपती शिवबाचे चरण स्पर्शुनी। नमस्कार मित्रांनो, जगदंबा भारत देशातील सर्वात कठीण समजला जाणारा ट्रेक म्हणजे कलावंती। देश विदेशातील अनेक ट्रेकर यांना अक्षरशः गळ घालणारा सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या सरळ सोट सुळक्याची आज आपण सैर करणार आहोत। चला तर मग जगविख्यात असणाऱ्या या सुळक्याची सफर करूयात ड्रोनच्या गिधाडी नजरेत। कधी आपण मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास जर करत असाल तर पनवेलच्या पुढे पूर्वेला पाहिल्यानंतर आपल्याला कलावंतीन किल्ल्याचा सुळका दिसू लागतो। हा नुसता सुळका नसून जगभरातील दुर्गवेड्या भटक्यांचे हे ड्रीम डेस्टिनेशन आहे। प्रत्येकालाच या गडाची सफर करायची असते, पण मात्र या गडाचा ट्रेक घेण्यापूर्वी आपण गड चढाईची प्राथमिक माहिती घेतलेली असावी अथवा गड चढाईचा थोडाफार तरी सराव असावा, अन्यथा कलावंतीन सुळक्याचा ट्रेक करताना अक्षरशः आपण भीतीने थरथर कापू लागतो। कलावंतीन किल्ल्याचे महत्त्व इतके का वाढू लागले याचे उत्तर आपण तिथे गेल्याशिवाय नाही सापडणार। समुद्री सपाटीपासून 2300 फुटांचा हा सुळका, येथे वर जाण्यासाठी एक सलग कातळात खोदलेल्या 150 ते 200 पायऱ्या, त्याही झिगझॅग स्वरूपातील, व या पायऱ्यांवरून चालताना पायाखाली दिसणारी 1500 फुटांची खाई। हे सगळं बघूनच इतकी भीती वाटते, तर तिथे जाणाऱ्यांचं काय होत असेल विचार करा। वाघाचं काळीज असणारेच हा सुळका सर करतात। प्रबळगडाचा नैसर्गिक टेहाळणी बुरुज असणाऱ्या या सुळक्याला मृत्यूचा किल्ला असंही संबोधलं जातं, कारण येथे चुकीला माफी नाही। अक्षरशः जीव मुठीत घेऊन या सुळक्याची चढाई व उतराई करावी लागते। आणि हो, पायरी मार्गाची रचना ही 6व्या शतकामध्ये झाली असल्या कारणाने त्या काळच्या सरासरी उंचीनुसार चढायला उतरायला सोपे जावे म्हणून पायऱ्या ह्या 1.5 ते 2 फूट उंच आहेत। पण त्याच पायऱ्या आज आपल्याला खूप त्रासदायक व मोठ्या मोठ्या वाटू लागतात, त्यामुळे अगदी संयमाने इथून चढाई करावी लागते। पण एकदा का हा किल्ला आपण सर करून बाले किल्ल्यामध्ये पोहोचलो की स्वर्गीय सुखाचा भास होत राहतो। जवळपास ढगांना स्पर्श करावा इतकी उंची आपण गाठलेली असते, आणि त्या उंचीवरून आजूबाजूचा परिसर निहाळताना आपण स्वतःचं देहभान विसरून रममान होतो। येथून पाय मात्र निघता निघेना। कलावंतीन सुळक्याचा वापर हा टेहाळणी बुरुज म्हणून केला जात असे। शिवाय संध्याकाळच्या वेळी दीपगृहासारख्या दिशादर्शकाचे काम सुद्धा येथून केले जाईल। समुद्रमार्गी येणाऱ्या व्यापाऱ्यांना राजमाची महामार्गाकडे घेऊन जाण्यासाठी या बुरुजावरून 24 तास पहारा ठेवला जाईल। त्यांना दिशा मार्गदर्शक म्हणून कलावंतीन सुळक्याची मदत होईल। गडावर 2 छोट्या वाड्यांच्या जोत्यांचे अवशेष, 3 मध्यम आकाराच्या पाण्याच्या टाक्या व आपला आखीव रेखीव पायरी मार्ग एवढेच वास्तू अवशेष या गडावर शिल्लक आहेत। शिवाय बाले किल्ल्यात पाले लावून छावणी उभारणीसाठी दगडात केलेले खळगे हे अगदी स्पष्टपणे बघायला मिळतात। येथील स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून असे मानले जाते की कोण्या एका कलावंतीन नावाच्या राणीचा रंगमहाल येथे बांधला होता। विरंगुळ्यासाठी ती नेहमी येथे येत असायची व आपल्या नृत्याचा सराव करायची। त्यामुळे येथील स्थानिक आदिवासी
हे दरवर्षी होळीच्या सणाला या सुळक्यावर येऊन तारपा नृत्य व इतर पारंपरिक खेळ खेळतात. या किल्ल्याशी त्यांचे अगदी जुने नाते असून तो आता आदिवासी सांस्कृतिक वारशाचाच एक भाग बनला आहे. गडावरून सभोवतालच्या परिसरातील माथेरान डोंगररांग, इर्शालगड, पेब, चंदेरी, मलंगड, कर्नाला किल्ला असा विस्तृत प्रदेश हा पाहता येतो. त्यामुळे संदेश वहनासाठी हे महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. किल्ल्यावरील स्थापत्यकलेचा अभ्यास केल्यावर आपल्याला त्याचा कालखंड हा शिलाहार व यादव या काळाशी लावता येतो. इसवी सन 1636 मध्ये माहुलीचा तह झाला व मुरंजर नामक हा गड छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. महाराजांनी त्याचे नामांतरण केले. पुढे 1665 मध्ये पुरंदरच्या तहात हा गड मोगलांना दिला गेला आणि जयसिंगाचा अंमल या गडावर सुरू झाला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशर सिंग हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला गेला. मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशर सिंग धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जुहार केला. केशर सिंगाची आई व त्याची 2 मुले ही किल्ल्याच्या झाडाझडतीमध्ये सापडली. शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीमध्ये पाठवण्यात आले. कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी बायकांवर व लहान मुलांवर हात टाकलेला असा एकही प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाही. आणि म्हणूनच शिव छत्रपती शिवाजी महाराजांना आज संपूर्ण जग वंदन करते.